शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे. एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस, त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे. हा त्या जावळीत मोऱ्यांच्याकडनं मिळाला. त्याच्यावर एक पोवाडा आहे बरं का, फार गमतीदार पोवाडा आहे. सोनू दळवी, मरकतराव, घोडी आहे त्यांची ती सगळी. पण जावळीचा जो चंद्रराव होता तो चंद्रराव पळाला तिथे आणि तो रायगडाला आला. रायगड फार अवघड जागा त्यावेळी. शिवाजीराजांचा मुक्काम जावळीत होता आणि मोऱ्यांचे लोक जंगलात जाऊन बसलेले होते. ते यायचे घोडी पळव, कुठं काय कर वगैरे करत बस. तर शिवाजीराजांनी जावळीच्या भोवतालचा काही भाग झाडं तोडून साफ करून टाकला की आता जंगलच तिथं राहिलं नाही, आता लपून कुठं राहणार, तर लांब येतील लोक ते सगळे. पण शिवाजीराजे काही काळ तिथं होते आणि मग ते म्हणाले ह्या चंद्ररावाचा कायमचाच बंदोबस्त करून टाकू, चला म्हणाले. म्हणून शिवाजीराजे रायगडला आले. त्यावेळेला रायगड हे नाव दिलेलं नव्हतं. त्यावेळेला त्या डोंगराचं नाव होतं रायरी. त्याला नंदादीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला जंबूद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला रायरी असं म्हटलेलं आहे. पण तो किल्ला पाहायला महाराजांनी ऐकून त्या बखरीतली वाक्य वाचा तुम्ही कधी. कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीत ती वाक्य आहेत, अप्रतिम वाक्य आहेत, रायगडबद्दल आहेत की खासा राजा जाऊन बघता गड बहुत चखोट,